राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं काल दिलेल्या माहितीमध्ये ब्लॅक बॉक्स जळाल्याचा उल्लेख आश्चर्यकारक आहे। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार आजच्या पत्रकार बैठकीत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। AIIBनं दिलेल्या माहितीमध्ये विमानाच्या मॉडेलचा चुकीचा उल्लेख केल्यामुळे दुर्घटनेचा तपास पारदर्शी होणार का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि DGCAच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर। इथं लिहिलं लेअरजेट 45 एअरक्राफ्ट, हे लेअरजेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअरजेट 45 कुठे रे XR हे विमान आहे। हे आहे लेअरजेट 45 जे अजून सुद्धा उडते, हे 1 स्टेप पूर्वीचे आणि हे विमान आहे अजितदादांचं, हे आहे XR, हे अमेरिकेतून बाय केलं होतं। पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो। म्हणजे एजन्सी कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा DGCAचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअरजेट 45 दिले। फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे। हे वेबसाईट ही त्या VSRची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत। म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा। मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही। काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय। तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे। पुढे दुर्घटनेच्या चौकशीसाठी 4 दिवसांनी समिती नेमणं, प्राथमिक अहवाल अद्याप प्रसिद्ध न होणं याबद्दल नाराजी व्यक्त करत VSR कंपनीला DGCAकडून पाठीशी घातलं जातंय असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि DGCAच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर। इथं लिहिलं लेअरजेट 45 एअरक्राफ्ट, हे लेअरजेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअरजेट 45 कुठे रे XR हे विमान आहे। हे आहे लेअरजेट 45 जे अजून सुद्धा उडते, हे 1 स्टेप पूर्वीचे आणि हे विमान आहे अजितदादांचं, हे आहे XR, हे अमेरिकेतून बाय केलं होतं। पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो। म्हणजे एजन्सी कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा DGCAचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअरजेट 45 दिले। फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे। हे वेबसाईट ही त्या VSRची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत। म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा। मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही। काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय। तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे। पुढे सुमित ठक्कर नावाच्या ट्रोलरनं अपघाताच्या अगोदर 2 दिवस अगोदर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी पोस्ट करत ती डिलीट केल्याकडे लक्ष वेधत गृहमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं। ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे VSRशी जवळचे संबंध असल्यामुळे विमान दुर्घटनेचा तपास होईपर्यंत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना त्या पदावरून हटवावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आतापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही। आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल। आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी, पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे। कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे।
या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे, नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात, पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. विमान दुर्घटनेचा आत्तापर्यंतचा जो तपास आहे त्यावर नाराजी व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी तपास यंत्रणांवर नियंत्रण ठेवणारी समिती स्थापन करावी, त्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींसह न्यायाधीश आणि अन्य व्यक्तींचा समावेश करावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे, तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आत्तापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील, तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही, तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी, पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं, अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही, अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे, नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात, पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या पत्रकार परिषदेच्या अखेरच्या टप्प्यात आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेच्या राजकीय बाजूकडे लक्ष वेधताना गंभीर बाबी मांडल्यात. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मार्गदर्शक कागदपत्र असा सांकेतिक उल्लेख करत पैसे वाटपाच्या नियोजनाबाबत केलेला उल्लेख खळबळ उडवून देणारा आहे. आता हा घातपाताचं जे काही दृष्टिकोन आहे एक तुम्ही समजून घ्या. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेला आहे, ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच NDAमध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल, तर या दोन दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादाच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं, नगरपंचायतचं इलेक्शन झालं होतं, महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं, तेव्हा दादा सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी बघत होते. आजच्या राजकारणामध्ये काम करत असताना, इलेक्शन लढत असताना आपल्याला कशाची जरूरत असते, तर आपल्याला मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची जरूरत असते. मार्गदर्शक कागद हे काय असतात हे कधीतरी मी नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगेल. पण एखादं मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शक कागद हे जास्त लागतात, छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन हे दादा करायचे, पण त्या कागदांचं मार्गदर्शक जे कागद आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 तारखेला असंही आम्हाला कळतंय, आता कळतंय म्हणून आम्ही सांगतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं या मार्गदर्शक कागदांचं योग्य असं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं, आणि निर्णय असा झाला होता 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून इथं लावली जाणार. सगळं ठरलं, सगळं झालं. दुर्दैवाने 28ची घटना त्या ठिकाणी घडली, आणि आम्हाला असं कळतंय की दादा नसताना या 200 पट ताकद जी लावली जाणार होती मार्गदर्शक कागदाच्या माध्यमातून, फक्त 50 पटच ताकद त्याच्यामध्ये लावली. 150 पट ताकद कमी लावल्यामुळे सुद्धा ते जे उमेदवार आहेत ते कुठंतरी काही गोष्टींच्या बाबतीत कमकुवत पडले आणि एकटे पडले दादा नसताना, अशी ती चर्चा आहे. त्यामुळे 150 पट ताकद का कमी लावली आणि कुणी लावली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोलात जावं लागेल. असे अनेक आहेत, आणि मी काय राजकारण करतो असं नाही, आजपर्यंत राजकारण करत असलो असतो, जे बोललो ते खोटं निघालं असतं. पण जे मुद्दे मांडले, कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशन करत असताना टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन इज इम्पॉर्टंट, आणि त्याच्याच बरोबर
जर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आपण करतोय तर त्याच्यामध्ये एक दिवस आधी काय घडलं, एक महिना आधी काय घडलं, कोण कोणाला भेटलं, नंतर काय घडलं, कोण कसं वागतंय, कोण किती भावनिक आहे, कोण कुठल्या विषयामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयामध्ये चर्चा करत असताना कोण कुठल्या भावनेतून त्या ठिकाणी बोलतोय, हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तरच त्याला राईट इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणू शकतो. त्यामुळे आमची मागणी आहे की याच्यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन तर व्हावंच, पण टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय चुका आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितल्यामुळेच याच्यामध्ये मोठे रिस्ट्रक्चरिंग करण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरूरत आहे. पुढे आमदार रोहित पवार यांनी यावेळी माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आहे ते प्रफुल्ल पटेल यांचा थेट उल्लेख टाळत त्यांना टोले लगावलेत. तसंच विलिनीकरणासंदर्भात आमदार जयंत पाटील यांच्या घरीच दादांच्या उपस्थितीत 13 बैठका झाल्याचा आणि अमोल कोल्हे एकत्रित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व्हावेत ही दादांची इच्छा होती असे गौप्यस्फोट केलेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत समाधानकारक तपास होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असंही आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.